बार्शीतील शिवशक्ती मैदानावर चालणाऱ्या उन्हाळी क्रिकेट शिबिरात खेळपट्टी सपाट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जड रोलरखाली सापडून 15 वर्षीय आरव उर्फ वीरेन योगीराज चौधरी या मुलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला। ही घटना क्रीडा शिबिरांतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरली आहे। शनिवारी सकाळी सुमारे 7 ते 7:30च्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली। मातृभूमी प्रतिष्ठान आणि बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 18 वर्षांखालील मुलांसाठी समर क्रिकेट कॅम्प सुरू होता। 9वीचा विद्यार्थी आरव राहणार सुभाषनगर बार्शी नेहमीप्रमाणे उत्साहाने सरावासाठी मैदानावर आला होता। खेळपट्टी सपाट करण्यासाठी अंदाजे 2 टन वजनाचा सिमेंट रोलर ओढण्याचे काम चालू होते। प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून 12 ते 15 वर्षांच्या मुलांकडून हा रोलर ओढला जात होता। त्यावेळी जवळ कोणतीही प्रौढ व्यक्ती, प्रशिक्षक किंवा तंत्रज्ञ उपस्थित नव्हता, असे मृत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। अचानक आरवचा तोल गेला, तो रोलर खाली पडला आणि रोलर त्याच्या पायापासून छातीपर्यंत गेला। प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याला तातडीने बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। आरवचे वडील योगीराज नारायण चौधरी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यात गंभीर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे। पोलिसांनी क्रिकेट प्रशिक्षक विवेक दुगम, अक्षय देबडवार, मातृभूमी प्रतिष्ठानचे संतोष ठोंबरे आणि संचालक मंडळ तसेच बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश गलगटे यांनी दिली।